श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्ही सर्वजण स्वामी सेवा नेहमी रोज न चुकता करत जावा। जर तुम्हाला कोणत्या सेवा जमत नसतील तर निदान 10 मिनिटं 5 मिनिटं अर्धा तास नामस्मरण फक्त नामस्मरण केला तरी स्वामी तुमच्यासोबत कायम असतील। आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ केला नाही कारण खूप मोठ्या संकटातून स्वामींनी मला बाहेर काढलं आणि स्वामी आहेत हे माहिती होतं। पहिला स्वामी आहेत, हम गया नहीं जिंदा है स्वामींनी म्हटलेले आहे, पण तरीही त्यांनी आणि परत एकदा विश्वास दृढ झाला। प्रत्येक क्षणोक्षणाला स्वामी माझ्यासोबत असतात हे मला माहिती आहे आणि असतातच। कोणत्याही संकटातून ते अलगद बाहेर काढतात आणि असंच एक खूप मोठं संकट आलेलं त्यातून स्वामींनी मला अलगदपणे बाहेर काढलं। स्वामी माऊली किती आपल्या मुलांची किती काळजी घेते ते समजलं। आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल स्वामींना अगोदरच माहिती असते आणि त्या अगोदरच ते आपल्याला त्यातून बाहेर काढतात। जे आपले भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात, कारण देवांनाही भोग चुकलेले नाहीत। प्रभू श्री रामचंद्र श्रीकृष्ण हे तरी देव होते, पण त्यांनाही त्यांचे भोग चुकले नाहीत। ते आपल्या देवत्वाच्या शक्तीवर आपले भोग त्यांनी कमी करू शकले असते किंवा ते भोग भोगलेच नसते, पण त्यांनी तसं केलं नाही। याचाच अर्थ आपल्या आयुष्यामध्ये जे होणार आहे, जे आपले भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात। पण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर, कोणत्याही देवाच्या सेवेमध्ये आल्यानंतर ते आपल्या भोगाची तीव्रता कमी होते आणि आपल्याला म्हणजे उद्या जर मोठा ॲक्सिडेंट होणार असेल तर ते आपल्या थोडक्यात म्हणजे आपण पाय घसरून पडू किंवा असं काय तर खर्चटेल यावर निभावून जाते आणि ते भोग तिथं संपून जातात। जर आपण देवाची भक्ती करत राहिलो, स्वामी सेवा करत राहिलो तर आपले भोग आहेत ते आपल्या न कळत आपण ते भोगून संपून जातो। आणि व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मी आता 2-3 दिवस व्हिडिओ यूट्यूबला बघाले की स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर पहिला आपल्याला खूप त्रास होतो असं व्हिडिओचे टायटल लिहून व्हिडिओ करायलेत, पण तसं काहीच नाही आहे। माझ्या तरी जेव्हापासून मी स्वामी सेवा करते तेव्हापासून स्वामींनी फक्त सुख आणि सुखच दिलेलं आहे। दुःख असं काही नाही। दुःख आता माणूस आहे आपण, म्हणजे थोडं छोटी मोठी दुःख तर येणारच। असं नाही की आपण देवाची पूजा करायला म्हणजे आपल्या आयुष्यात फक्त सुख आणि सुख यायला पाहिजेत, दुःख जरा पण यायला नको, आपण आजारी कधीच पडायला नको, असं तर होणं शक्यच नाही। त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर खूप भोगावं लागतं, खूप हे होतं आहे असे हे जे व्हिडिओ करायलेत ते तर मला तरी मान्य नाही। आणि स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला आपले स्वामी सर्व इच्छा पूर्ण करतात। आपल्या ज्या ज्या चांगल्या इच्छा असतात आपण न मागता स्वामी पूर्ण करतात आणि आपल्या पाठीमागे सदैव, आपल्या आसपास सदैव आपल्या पाठीमागे उभे असतात। आणि याची प्रचिती मला तरी खूप आली आणि स्वामींनी तर 7-8-10 वर्ष झाली असणार मी स्वामी सेवेत आहे, पण ज्यावेळेपासून स्वामी सेवा केली त्यावेळेपासून असं मोठं संकट असं कधी आलंच नाही आणि स्वामींनी भरभरून दिलं। त्यामुळे स्वामी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जे व्हिडिओ करतात की ज्या स्वामी सेवा केल्यानंतर भोगावं लागतं आहे पहिला, आपले भोग कमी करतात, असं काही नसतं। आपल्या आयुष्यात ज्या टप्प्यावर आपले भोग आपल्याला भोगावे लागणार त्या टप्प्यावर ते भोगावेच लागणार।
असं नाही की पुढं सगळे भोग होणार आहेत ते स्वामी पहिला आपल्याला भोगून संपवतात, असं त्या व्हिडिओमध्ये चुकीचं सांगण्यात आलं आहे. ते सगळं खोटं आहे माझ्या मते तरी. कारण मी अनुभव घेतला आहे आतापर्यंत. काहीच 10 वर्षानंतर मला थोडा माझ्यावर संकट आलं, पण संकट गेलं टळून. त्याच्या अगोदर नंतर कोणती मुलांच्या बाबतीत म्हणा, हे म्हणा, खूप अनुभव आहेत. ते अनुभव मी तुम्हाला सगळे व्हिडिओ मी करेन. मी अजून माझ्या आलेल्या अनुभवाचे व्हिडिओ केले नाहीत, ते एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगेनच. पण आपण देव स्वामी सेवा करतोय, हे करतोय म्हणून एकेकांना अंधश्रद्धाही वाटते, पण ही अंधश्रद्धा नाही आहे, ती एक श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेच्या भक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही संकटाला हरवू शकतो आणि आपले नशीब आपण बदलू शकतो. स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी आपल्याला फुलासारखं सांभाळतात. खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक वेळी ते आपल्याला साथ देतात आणि आपल्या ज्या मनात इच्छा असतील त्या न कळत आपल्याकडून सेवा करून ते पूर्ण करून घेतात. आणि आपण स्वामी सेवेत आल्यानंतर पहिला स्वामी त्रास देतात असं म्हणणार नाही मी, पण आपण जर स्वामी सेवा करायला घेतली तर ते त्यांना परीक्षा घेतात, म्हणजे हे करू शकतोय का नाही. जास्त काही मोठ्या परीक्षा घेत नाहीत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. कारण छोट्या म्हणजे आता जर लेडीजना जर म्हणायचं झालं स्वामी सेवेत आले तर त्यांची जर डेट एखाद्यावेळेस त्यांनी पारायणाला बसले तर अर्धवट पारायण होतं आहे, अशा प्रकारची संकटं. पण आपण हेतू आपला सोडायचा नाही, परत नव्यानं सुरू करायचं. असं केल्यानंतर 1-2 महिन्यातच तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही अनुभव बघालच. आणि खूप भरपूर जणांना अनुभव आलेत हे. त्यामुळे स्वामी सेवा या आत्ताच्या कलियुगात करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि स्वामी सेवेतून आपल्याला मानसिक शक्तीही मिळते, तसेच आपल्याला संकटाशी 2 हात करायला आपल्याला बळही मिळते. आणि संकटे तशी मोठी येतच नाहीत, आले तरी स्वामी त्यांना तारून नेतात. स्वामी सेवा केल्यानंतर आपण स्वामींच्याकडे मागायला काहीच उरत नाही, कारण स्वामी आपल्याला देतच जातात. आणि स्वामी सेवा करायसाठी कोणते नियम कडक असे नियम नाही आहेत त्याच्यामध्ये. कारण आपल्या मनापासून आपण जी सेवा करतो, जे स्वामींना नैवेद्य दाखवतो, ते स्वामी गोड मानून घेतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. आपण स्वामींच्याकडे मागायचे देखील नाही, कारण ते मागायला त्यांनी आपल्या मनात जरी आपण बोललं तरी त्यांना माहिती असते. आपण आपली सेवा करत जायचं. ज्यावेळी त्यांनी देणार आहेत त्यावेळेला त्यांनी नक्कीच देतात. हट्ट करून बसायचं नाही स्वामींच्याकडे आणि मी आता इतकं हे करणार आहे, मला हे द्याच स्वामी, असं हे योग्य नाही आहे. आपण सेवा करत जायची, स्वामी आपल्याला देत जातात आणि भरभरून देतात. हा माझा खूप मोठा अनुभव आहे. शून्यातून आम्हाला स्वामींनी खूप मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलेलं आहे आता. आणि ही सगळी स्वामींची कृपा आहे हे तर मी मानते. आमचे कष्टही आहेत, पण ते कष्ट करायला स्वामींनीच आम्हाला ताकद दिली आणि स्वामींनीच आम्हाला सगळे मार्ग दाखवले. त्यातूनच आम्ही आमचं एवढी मोठी कामं करू शकलो आणि एवढ्या या मोठ्या स्थानावर येऊन पोचलो. ते फक्त आणि फक्त स्वामींच्यामुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे. सर्व काही चांगलेच होते. त्यामुळे स्वामी सेवा करा. स्वामी सेवा करायला काही तुम्हाला घरीच बसून सेवा करा असं स्वामी म्हणत नाहीत. तुम्ही नामस्मरण करत राहिला तुमच्या कामातच, काम करताना, हे करताना, आणि तुम्ही जर लवकर उठून 3 अध्याय स्वामी सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप एवढं केलं तरी चालतं आहे. आणि ते शक्य नसेल तर रोज 1 माळ जप आणि रोज 1 स्वामी सारामृताचा अध्याय
आणि तारक मंत्रात तर खूप मोठी शक्ती आहे आणि खूप म्हणजे खूप मोठं, मला तरी खूप अंगावर म्हणजे काटा येतोय. सगळं केवढं मोठं संकट येणार होतं ते स्वामींनी दूर केलं. ते बघून मला तरी म्हणजे एवढं मला शब्दच सांगायला नाही आहेत. एवढं मोठ्या स्वामींनी मला वाचवलं. जे मोठं संकट होणार होतं त्यातून मला स्वामींनी खूप म्हणजे खूप मदत केली. खूप मानसिक आधार, खूप मला वाचवलंच म्हणायला मला शब्दच नाही आहेत सांगायला. स्वामी आई, कायम तुम्ही असंच माझ्या पाठीशी राहा आणि माझ्याकडनं स्वामी सेवा करून घ्या. आणि जे दुःखात असतील त्यांनाही मी स्वामी सेवा सांगते आणि तेही त्यातून स्वामी सेवा करून खूप जण आपल्या दुःखातून बाहेर पडलेत. दुसरा करतोय म्हणून आपण सेवा करायची नाही. आपल्या मनातून आपण त्यांनी करतात मग आपल्याला पण अनुभव येतील हा उद्देश ठेवायचा नाही. स्वामी आपल्याही पाठीशी राहतील, माझीही भक्ती स्वामींच्यापर्यंत पोहोचेल असं म्हणायचे आणि आपण स्वामी सेवा करायची. स्वामी सगळ्यांच्या सोबत, सगळ्यांच्या पाठीमागे असतात, पण चांगल्या हेतूनेच सेवा करायची. वाईट हेतूने कधी त्याचं वाईट होऊन देत, ते येऊन देत असं कधी सेवा करायची नाही. स्वामी माझ्यासोबत तुम्ही कायम राहा आणि माझी सेवा स्वीकारा हेच उद्देश ठेवून स्वामी सेवा करायची. आणि स्वामी आपल्याला आपल्या पाठीशी कायम उभं राहतात यात शंकाच नाही. आणि स्वामी गेलेच नाहीत, हम गया नहीं जिंदा हे त्यांचं वाक्य खरं आहे. हे तर मी तर अनुभवलं आहे, हे वाक्य खूप वेळा अनुभवलं आहे, पण ह्या वेळेला तरी मी त्यावर एक नक्की व्हिडिओ करेन. श्री स्वामी समर्थ. सगळे स्वामी सेवा करा आणि येणाऱ्या आणि नेहमी आनंदी राहा. ही स्वामींचरणी स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा. सगळ्यांच्याकडनं स्वामी सेवा करून घ्या ही स्वामींच्याकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.